डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला सर्व बौद्ध उपासक उपासिका ग्रामस्थ मंडळी आपणाला विनंती आहे की आपण बुद्ध वंदनासाठी विहारात बसून घ्यायचं आहे। चला सर्वांनी आत या। आपण ताबडतोब विहारापाशी यायचं आहे। आता ध्वजारोहणाला सुरुवात होत आहे। चला सर्वांना विनंती आहे की आपण खाली उभं राहायचं आहे। हॅलो हॅलो सर्व सभासदांना विनंती आहे की आपण ताबडतोब विहारापाशी यायचं आहे। आता ध्वजारोहणाला सुरुवात होत आहे, तरी सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्वांना विनंती आहे की आपण ताबडतोब विहारापाशी हजर राहा। क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, ज्ञानवंत, गुणवंत, विद्या विभूषित, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आपल्या सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। तरी सर्व बौद्ध उपासकांना विनंती आहे की आपण एका रांगेत उभा राहा। ओम चला उभा राहून घ्या, उभा राहून घ्या, एका ओळीत थोडं उभा राहा, अस्ताव्यस्त उभा राहू नका, थोडं समोर या, झेंड्यापाशी या। या आपल्या जयंतीच्या उत्सवाच्या कार्यक्रमाला त्र्यंबकराव काळे विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच सकाळ दैनिक पेपरचे पत्रकार रुपेश कदम साहेब, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य बंडगर सर याही ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आपल्या ग्रामपंचायत सदस्य काटकर साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आपल्या त्र्यंबकराव काळे विद्यालयातील प्राचार्य बंडगर सर आपल्याला मी विनंती करतो की आपण ध्वजारोहण करायचं आहे। तसेच पत्रकार रुपेश कदम आपल्यालाही विनंती आहे की आपण सोबत उभं राहा। क्रांतीसूर्य, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, गुणवंत, ज्ञानवंत, उच्च विद्या विभूषित, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी 134वी जयंती आपण साजरी करत आहोत। त्या अनुषंगाने या ठिकाणी ध्वजारोहण माननीय बंडगर सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।
चला, सर्व बौद्ध उपासक उपासिका ग्रामस्थ मंडळी आपणाला विनंती आहे की आपण बुद्ध वंदनासाठी विहारात बसून घ्यायचं आहे. चला सर्वांनी आत या. अडकला यार झेंडा. हा हॅलो. थांबू दे त्याला.